हाय फ्रेंड्स, आज आपण उकडीचे मोदक करणार आहोत। त्यासाठी आपण एक कढईमध्ये 1 टेबलस्पून भरून तूप घेतलेला आहे। ते गरम झालेला आहे। आता आपण त्यामध्ये ओला नारळाचा 2 कप भरून मी कीस करून घेतलेला आहे। आता आपण नारळाचा कीस करून घेतलेला कढईमध्ये टाकून घेऊ आणि छानपैकी त्याला परतून घेऊया। खोबऱ्याचा कीस हा टोटल 3 मिनिट परतून घ्यायचा आहे। आपला खोबऱ्याचा कीस छानपैकी परतून झालेला आहे। आता आपण याला भांड्यामध्ये काढून घेऊया। आता आपण 2 कप भरून आपण खोबऱ्याचा कीस घेतलेला होता, त्यासाठी 1 कप भरून आपण गूळ घ्यायचा आहे। परफेक्ट मेजरमेंट आहे, हे खूप छान होतं त्याच्याने सारण। आता आपण गूळ टाकून घेतलेला। आता आपण यामध्ये 2 टेबलस्पून भरून पाणी घालणार आहोत। पाणी घातल्याने गूळ आपला छानपैकी मेल्ट होऊन जाणार आहे। आता आपला गूळ पातळ झालेला आहे, तुम्ही बघू शकता। छानपैकी आपला गूळ पातळ झालेला आहे। आता आपण यामध्ये परतलेला खोबऱ्याचा कीस टाकून घेणार आहोत। आता आपण खोबऱ्याचा कीस टाकून घेतलेला आहे, तो छानपैकी परतून घेऊया। आता आपण यामध्ये 1 चमचा भरून वेलची पावडर घालणार आहोत। वेलची पावडर घातल्यानंतर याला 5 मिनिटं टोटल 5 मिनिट परतून घ्यायचं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता आपलं सारण किती छान मोकळं असं रेडी झालेलं आहे। आता आपण याला थंड करून घेऊया। आता आपण उकड काढायची सुरुवात करूया। त्यासाठी मी एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे। त्यामध्ये आपण मी इंद्रायणी तांदूळ आणि आंबेमोहोर तांदूळ सेम प्रमाणात घेऊन याची पिठी करून घेतलेली आहे गिरणीमधून। आता आपण 2 भांडे भरून पीठ घेणार आहोत। आता आपण हे भांडं भरून 2 भांडे भरून आपण पीठ घेतलेलं आहे, तेच 2 भांडे भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे। आता आपण 2 भांडे भरून पाणी कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला हाफ टीस्पून मीठ घालायचं आहे। आता यामध्ये 1 टीस्पून साखर घातलेली आहे। आता यामध्ये आपण 2 टीस्पून आपण तूप घालणार आहोत। जास्त घालायचं नाही आहे, नाहीतर आपली पारी चिरते। आता आपण उकड ही लाटण्याच्या मागच्या साईडने घोटून घ्यायची आहे, त्यामुळे ती छान मऊसूत रेडी होते। आता आपण यामध्ये 2 टेबलस्पून भरून दूध घालणार आहोत, त्यामुळे आपली उकड ही छान मऊ होणार आहे। त्यानंतर आता या पाण्याला छानपैकी उकळी आल्यावरती आपण पीठ घोळून घेणार आहोत। बघू शकता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता आपण यामध्ये पीठ घालून घेऊया आणि लाटण्याच्या साहाय्याने छानपैकी घोटून घेऊया। आता तुम्ही बघू शकता आपली उकड छान रेडी झालेली आहे। आता आपण याला झाकणीने झाकून टोटल 20 मिनिटं याला गॅस बंद करून तसंच झाकून ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता आता आपली उकड छान गार झालेली आहे 20 मिनिटांमध्ये। आता आपण हात लावू शकतो त्याला। आता आपण याला परातीमध्ये काढून छानपैकी तूप लावून मळून घेऊया। आपल्याला पीठ छानपैकी 2 ते 3 मिनिटं छान मळून घ्यायचं आहे। आता आपण प्लास्टिकचा मोदकाचा साचा घेतलेला आहे, त्यामध्ये आपण उकडीचे मोदक कसे करायचे ते बघूयात। सर्वप्रथम आपण साच्याला ओपन करून त्याला तिन्ही भागांना आपण तूप लावून घेऊया।
त्यानंतर पिठाचा एक गोळा छानपैकी मळून त्यामध्ये घालायचा। आता त्यामध्ये एक होल करून घ्यायचं आणि छानपैकी सारण गोळा करून मस्तपैकी भरून घ्यायचं। भरपूर असं सारण मावतं त्या साच्यामध्ये। आता त्याला थोडासा परत पिठाचा गोळा घेऊन बंद करून घ्यायचं। बोटांच्या साहाय्याने बंद करायचं। हे बघा किती सुंदर असा आपला हा मोदक रेडी झालेला आहे। आता अशा प्रकारे आपण सर्व मोदक वळून घेऊया। आता मी सर्व मोदक वळून घेतलेले आहे आणि ते स्टीमरमध्ये ठेवताना पाण्यामध्ये बुडवून प्रत्येक मोदक चाळणीवरती ठेवायचा आहे। नंतर त्याला 10 मिनिटं स्टीम द्यायची आहे। मी थोडेसे केशरच्या काड्या दुधामध्ये भिजवून घेतलेल्या होत्या, गरम दुधामध्ये, त्या मी लावून घेतलेल्या आहेत। आणि अशा प्रकारे आपल्या ह्या टोटल उकडमध्ये 51 मोदक आपले रेडी झालेले आहेत। तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।